आजचा आपला हा संगीताचा पिरियड आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद होतोय की आजचा आपला जो विषय आहे तो आपला सगळ्यांना खूपही मनाच्या अगदी जवळ असलेला विषय आहे. मुलांनो, आज आपण जो विषय शिकणार आहोत ना संगीतामध्ये, ते आहे एक संविधान गीत. नुकताच 26 नोव्हेंबरला तुम्ही संविधान दिन साजरा केला असेल आणि मला वाटतं की सगळ्या मुलांनी ऑनलाईन का होईना हा दिन साजरा केलेलाच असेल, बरोबर. आता थोडस या विषयाकडे आपण वळूया मुलांनो. संविधान दिन म्हणजे काय किंवा संविधान गीत आपण शिकणार आहोत म्हणजे काय. मूळतः संविधान हा शब्द जो आहे त्याचा अर्थ तुम्हाला कळणं अतिशय गरजेचं आहे मुलांना. त्यामुळे काय आहे बरं भारतीय संविधान, याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची आहे आपल्याला आणि मग त्यानंतर आपण आपल्या गीताकडे वळणार आहोत, आपल्या प्रेझेंटेशनकडे वळणार आहोत. मुलांनो, संविधान किंवा राज्यघटना हा एक ग्रंथ आहे आपल्याकडे लिहिलेला. हा एक असा ग्रंथ आहे जो सरकार, प्रशासन व प्रशासकीय व्यवस्थेच्या योग्य पद्धतीने काम करण्याची शक्ती देतो मुलांना. तसंच त्याच्या कामाची कक्षा ठरवतो, म्हणजे काय पद्धतीने कुठल्या कक्षेपर्यंत आपण काम करायचं याच्याविषयीची माहिती या संविधानच्या ग्रंथात आपल्याला दिलेली आहे मुलांना. प्रशासकीय व्यवस्थेचं सर्व अंगाने योग्य पद्धतीने काम चालू आहे की नाही याचा एक अभ्यासपूर्ण लेखाजोखा या ग्रंथामध्ये दिलेला आहे. सरकार कशा पद्धतीने काम करणार, प्रत्येक बारकावा राज्यघटनेच्या माध्यमातून ठरतो. जेव्हापासून शासन व्यवस्था जगामध्ये लागू झाली मुलांनो, तेव्हापासून त्याचे नियमही अस्तित्वात आले आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की पुराण कालापासून आपल्या संस्कृतीमध्ये जेव्हापासून अति प्राचीन ग्रंथ अस्तित्वात आहेत, वेद आहेत, पुराण आहेत, अथर्ववेद, ऋग्वेद, त्यावेळेला सुद्धा लोकांची समिती स्थापन करून शासन प्रशासन कसं असावं याची एक माहिती किंवा त्याचा उल्लेख आपल्याला आढळतो. मुलांनो, आपल्या स्वतंत्रतेच्या आंदोलनात सहभागी झालेले बहुतेक नेते हे कायदेतज्ञ होते, बॅरिस्टर्स होते. त्यामुळे त्यांना नियमांची, कायद्यांची जाणीव होती की भारतीय शासन व्यवस्थेच्या बळकटीसाठी नियम करणं आवश्यक आहे, बरोबर. आणि ते करण्यासाठी त्यांनी अतिशय आग्रह धरला होता मुलांनो. परंतु त्यावेळेला आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं, भारत पारतंत्र्यात असल्यामुळे त्यांची इच्छा होती की आपण हे नियम करावेत, पण तरी सुद्धा भारतीय लोकांना संविधान सभा स्थापन व्हावी असं वाटत असताना सुद्धा इंग्रज यासाठी तयार नव्हते, कारण इंग्रजांचं आपल्यावर वर्चस्व होतं. त्यामुळे ते भारताची व्यवस्थित एक संविधान सभा तयार व्हावी अशी त्यांची बिलकुल इच्छा नव्हती मुलांना. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की 1935 मध्ये इंग्रजांनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट नावाचा एक ऍक्ट लागू केला, तरतूद केली त्याची. परंतु त्यामध्ये आपल्या लोकांचा सहभाग अजिबातच नव्हता. त्यामुळे आपल्या त्यावेळेच्या काँग्रेसने त्याला कडाडून विरोध केला. आणि ज्या वेळेला असं लक्षात आलं की दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला भारत स्वतंत्र होण्याची जशी चिन्ह दिसू लागली, त्यावेळेला भारतीय संविधान सभेची निर्मिती केली गेली. आता संविधान सभा म्हणजे काय की मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संविधान हा आपल्याकडे आपल्या राज्य कारभारासाठी सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा यावर आधारित आहे. आपल्या दृष्टीने आपले हक्क, आपले अधिकार, आपले राईट्स या सगळ्यांचा एक अभ्यास याच्यामध्ये दिलेला आहे मुलांना. मी तुम्हाला प्रेझेंट करते, आपल्याला संविधानाविषयी जाणून घ्यायचे आणि त्याचप्रमाणे आपल्याला दुसरं गाणं हे त्याच्याबरोबरच बघायचं आहे. मी स्क्रीन शेअर करते मुलांना आणि आपण बघूया आजचं संविधान गीत. मला जाणीव आहे की तुम्ही सगळेजण हे संविधान गीत अतिशय छान पद्धतीने त्या संविधान गीताबद्दल सांगताना आपल्याला संविधानाची थोडीशी माहिती आपण मुलांना बघणार आहोत. आणि मी आपल्यासाठी घेऊन आले आहे संविधान गीत. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या ऑनलाईन एज्युकेशनच्या मार्फत आपण विविध विषयांचं नॉलेज करून देत आहोत. त्याच्यातच एक विषय आहे संगीत आणि आज आपण शिकणार आहोत संविधान गीत. मुलांनो,
हे संविधान गीत शिकण्यापूर्वी थोडीशी माहिती. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा व पायाभूत कायदा आहे. यावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. म्हणजे आपलं ज्या वेळेला संविधान बनवलं गेलं त्यावेळेला विविध पाश्चात्य संविधानांचा अभ्यास करून याची तयारी केली गेली. भारताचे संविधान म्हणजेच राज्यघटना ही 26 नोव्हेंबर 1949 ला पूर्णतः तयार झाली आणि स्वीकारली गेली. तर 26 जानेवारी 1900 पासून ती अंमलात आली. ही राज्यघटना इंग्रजीत लिहिली गेलेली असून हिंदी भाषेतली प्रतही कायदेशीर दृष्ट्या ग्राह्य मानली जाते. मुलांना हवा असल्यास याचा स्क्रीनशॉट तुम्ही करू शकता. थोडीशी आणखीन माहिती. भारताचे संविधानाचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं जातं. कारण संविधान समिती जी स्थापन केली गेली त्याचे मूळ अध्यक्ष किंवा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ती जी समिती स्थापन झाली त्या समितीने आपल्या संविधानाची स्थापना केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा अतिशय मोठा ग्रंथ, भारताचा एकमेव संविधान ग्रंथ जो आहे तो मोठा आहे. बाकी सगळ्या देशांचं संविधान अगदी छोटं 40-50 पानात सुद्धा सामावलेला आहे. पण आपला ग्रंथ जो आहे तो सर्वात मोठा. म्हणजे भारताच्या संविधानाच्या घटनेत सगळ्या एकूण एक मसुदांची तरतूद केलेली आहे. एकूण एक कायद्यांची तरतूद केली गेलेली आहे. मुलांनो, संविधान बनवताना 15 महिलांसमवेत 284 लोकांचा सहभाग होता. एक छोटीशी माहिती तुम्हाला आणखीन सांगायची आहे. म्हणजे संविधानाची सभेची ज्यावेळेला निर्मिती केली गेली त्यावेळेला त्याच्यामध्ये आधी एकूण 389 सदस्य होते. परंतु ज्यावेळेला आपली फाळणी झाली त्यानंतर 296 सदस्य होते आणि हे सदस्य देशातल्या विविध विधानसभांमधून निवडून आलेले होते मुलांना. पण पूर्ण संविधान बनवताना ज्या वेळेला त्याच्यावर स्वाक्षऱ्या झाल्या त्यावेळेला 284 लोकांच्या स्वाक्षऱ्या या संविधानावर झालेल्या आहेत. संविधान बनवण्यासाठी हे पूर्णतः तयार करण्यासाठी पूर्णतः अभ्यासपूर्ण या घटनेची माहिती लिहिण्यासाठी किंवा तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस म्हणजे जवळजवळ 3 वर्षांचा कालावधी आपल्याला लागलेला आहे. याचं सुलेखन, कारण हे हाती लिहिलं गेलं, पहिल्यांदा ही राज्यघटना हाती लिहिली गेली आणि याचं सुलेखन म्हणजेच कॅलिग्राफी आदरणीय प्रेमबिहारी नारायण राजयादा यांनी केली आहे आणि नंदलाल आणि त्यांचे छात्र यांनी त्याची सजावट केली गेली आहे. मुलांनो, आपल्याला या घटनेची किंवा या संविधानाची ओळख व्हावी, माहिती व्हावी याच्यासाठी द मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ही प्रसिद्ध आपले जे निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत श्री श्याम बेनेगल यांनी याची 10 मालिकांची दूरचित्रवाणीवरून निर्मिती करून त्याचं प्रसारण करण्यात आलं होतं. भारतीय संविधानाचा उद्देश याबद्दल थोडस बघूया. भारतीय संविधान म्हणजेच भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक राष्ट्र असून फ्रेंच राज्यक्रांतीच्या आदर्शांना अनुसरून भारतीय नागरिकांस सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय तसंच आचार, विचार, धर्म, श्रद्धा यांचं स्वातंत्र्य, राजकीय समानता आणि समान संधी देण्याची तरतूद या भारतीय संविधानात झालेली आहे. आता मी सांगितलं आता ह्या लिहिलेल्या याच्याप्रमाणे आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य मिळावं, आपल्याला राजकीय स्वातंत्र्य मिळावं, न्याय मिळावा, सामाजिक न्याय मिळावा, त्याचप्रमाणे आपले आचार, आपले विचार याचं स्वातंत्र्य आपल्याला असावं, आपला धर्म कुठला आहे ते ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला असावं. त्याप्रमाणेच आपल्या ज्या श्रद्धा आहेत की आपल्या ज्यांच्यावर श्रद्धा आहेत त्यांचा हक्क, त्याचं स्वातंत्र्य आपल्याला देण्यात आलेलं आहे. राजकीय समानता व समान संधी, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे मुलांनो की या सगळ्यामध्ये आपल्याला मत अधिकार दिला गेलेला आहे. याचा हे सर्वात मुख्य उद्देश आहे की भारतीय संविधानाचा, की आपण आपलं मत, कुठल्याही प्रकारचं मत आपण प्रदर्शितही करू शकतो आणि आपला नेता निवडण्यासाठी आपलं मत मुख्य प्रमाणे ग्राह्य धरलं जातं. तो आपला मुख्य अधिकार आहे आणि आपल्या ह्या अधिकारान्वयेच आपण आपला प्रमुख जो आहे नेता आपण याचा निवड करू शकतो आणि ते राज्य करण्यासाठी, राज्य चालवण्यासाठी निवडले जातात.
देशाचा कारभार एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे चालावा हा संविधानाचा मूळ उद्देश आहे. मूलभूत अधिकार, सरकारसाठी मार्गदर्शक तत्व, सत्ता, संघराज्य प्रणाली, आणीबाणी विषयक तरतुदी यांचा विचार या संविधानात केला गेला आहे. एखादी इमर्जन्सी जर आली तर त्यावेळेला काय पद्धतीने सरकारने राहिलं पाहिजे, त्याप्रमाणे सरकारने कसं राज्य चालवलं पाहिजे, कसं सरकार चालवलं पाहिजे, या सर्वांचा या संविधानामध्ये उल्लेख केलेला गेलेला आहे, त्याची तरतूद केलेली आहे. आपले हक्क, आपले अधिकार, आपली कर्तव्य या सर्वांचा यामध्ये समावेश केला गेलेला आहे. मुलांनो, नुसतेच हक्क आणि अधिकार नाही तर आपली याच्यात कर्तव्य यांचीही माहिती ह्याच्यामध्ये दिली गेलेली आहे. सर्व धर्म समावेशक असं हे संविधान आहे, ज्यामध्ये प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींच्या हक्कांचा विचार केला गेलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल माहिती दिली गेलेली आहे, त्याच्याविषयी कायदे केलेले गेले आहेत. मग ते महिलांविषयक असू दे, बालकल्याण विषयक असू देत, किंवा अनेक कायदे याच्यामध्ये, याच्या तरतुदी याच्यामध्ये केल्या गेलेल्या आहेत. बघा, आपण बघू शकता की भारताचं संविधान जे आहे त्याचं पुस्तक किंवा त्याचं जे पूर्ण समिती होती, त्यांनी अतिशय सुरेख प्रकारे या संविधानाचा संविधान आपलं तयार केलं गेलं. याच्यात मोठा जो वाटा आहे तो आपल्या आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे आणि त्यांच्या समितीचा आहे. आणि फंडामेंटल राईट्स आपले जे आहेत त्याच्याविषयीची माहिती आपल्याला त्याच्यामध्ये दिली गेलेली आहे. मुलांनो, जे मी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे हक्क आपले आहेत तर समानतेचा हक्क, प्रत्येक व्यक्तीला समानतेने वागवलं पाहिजे याविषयीची माहिती ह्याच्यात आहे. तसंच स्वातंत्र्याचा हक्क, प्रत्येक व्यक्ती ही या भारत देशात स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे शोषणाविरुद्धचा हक्क, कोणी जर तुमचं शोषण कुठल्याही प्रकारे करत असेल तर त्या विरुद्ध लढण्याचा किंवा त्याच्याविषयी कायद्याची जी तरतूद आहे त्याच्याविषयी माहितीचा हक्क, हे या संविधानाचं मूलभूत हक्कांपैकी एक आहे. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, आपल्याला माहिती आहे प्रत्येक मुलाला शिकण्याचा अधिकार किंवा शिकण्याचा हक्क या आपल्या संविधानात दिला गेलेला आहे. वय 6 ते 14 या वयोगटात प्राथमिक शिक्षणाचा मूळ अधिकार किंवा मूळ हक्क आपल्याला दिला गेलेला आहे. त्याचप्रमाणे सांस्कृतिक, आपल्या संस्कृती जपण्याचा, आपली जी संस्कृती आहे ती वाढवण्याचा हक्क याच्यामध्ये दिलेला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे. मुलांना तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे विविध धर्माचे, विविध जाती पंथाचे लोक राहतात. त्या प्रत्येक धर्माला, जाती पंथाला स्वतंत्रतेने आपल्या धर्माप्रमाणे, आपल्या जातीप्रमाणे राहण्याचा, जगण्याचा हक्क आपल्याला दिला गेलेला आहे. संविधानिक परिहाराचा हक्क, असे मूळ 6 हक्क आपल्याला या संविधानात दिले गेलेले आहेत. आता आपण आज शिकणारं जे गाणं आहोत ते गाणं बघूया. या गाण्याचं जे गीत आहे ते सौ गाथा जाधव ऐगोळे यांनी लिहिलेलं आहे आणि याचं संगीत जे आहे ते आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचेच एक अतिशय लोकप्रिय शिक्षक श्री गांधार जाधव यांनी दिलेलं आहे. आता हे गीत, याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की या संविधानाने एक आपल्याला अमोल असा ठेवा दिलेला, अमोल असं दान दिलेलं आहे की भारतात आपण अतिशय पूर्ण स्वातंत्र्याने जगू शकू, याविषयीची सर्व माहिती या संविधानात दिलेली आहे. मुलांना बघा काय शब्द आहेत, बघा अतिशय सुरेख शब्द आहेत. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. या संविधानाने आपल्याला, या स्वतंत्र भारताला एक असं अमूल्य असं दान दिलेलं आहे. आणि या आपल्या या लोकशाहीचा, जे आपलं लोकशाही आपली जी आहे त्या लोकशाहीचा तो एकमेव प्राण आहे संविधान हे. सो लोकशाहीचा तोच एकमेव प्राण, कारण तो प्राण म्हणजे आपल्या जगण्याचं साधन आहे. जसं आपला श्वास हे आपल्या जगण्याचं साधन आहे, मुख्य साधन, स्त्रोत, त्याचप्रमाणे आपलं संविधान हे आपल्या लोकशाही जगण्याचं एक मूळ असं प्राण आहे. धर्म, पंथ, जात असे वेगळी जरी, आपल्या सर्वांचा धर्म, पंथ, जात जरी वेगळी आहे तरी मताधिकार लाभला आणि दिली बरोबरी. तरी सर्वांना, जरी धर्म, पंथ, जात वेगवेगळे असले तरी कुणाशीही कुठलीही, त्याला कुठलंही असं
पारतंत्र्य नाही, त्याला स्वातंत्र्य आहे आणि मत देण्याचा अधिकार आहे, जेणेकरून तो आपला जो नेता आहे, जो हे आपलं राज्याचं कामकाज पाहणारा एक प्रमुख प्रतिनिधी आहे, त्याची निवड करण्यासाठी एक महत्वाचं योगदान करू शकतो. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान, आमच्या आम्ही आत्मसन्मानाचं किंवा आम्ही कसं जगावं, आम्हाला जे अधिकार आहेत त्याचं भान या संविधानाने आम्हाला दिलेलं आहे. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारताचं एकमेव असं संविधान आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन आहे ज्यामध्ये सर्वतोपरी सर्व 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 अतिशय सगळ्या तऱ्हेने चहू अंगाने त्याचा आपल्या जगण्याचा विचार करून ते संविधान बनवलं गेलेलं आहे. त्यामुळे ते सर्वात मोठं आहे आणि त्यामुळे या पूर्ण जगात त्याच्या इतकं श्रेष्ठ असं संविधान कुणाचंच नाही असं मानणं आहे. बघा, उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. आपल्या ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं अशोक चक्र आहे, अशोक स्तंभ आहे, आणि हे तुम्ही आता या चित्रामध्ये बघत असाल आपला ध्वज जो आहे, तिरंगा, किंवा सत्यमेव जय हे आपलं जे घोषवाक्य आहे, या सर्वांनी एक संविधानाचा ठसा उमटवलेला आहे, संविधानावर त्याचा ठसा उमटवलेला आहे. ही महत्वाच्या या गोष्टी आहेत आपल्या. अशोक चक्र म्हणा, सत्यमेव जयते म्हणा, चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान. हे संविधान जो आहे हा आपल्या स्वतंत्र भारताच्या या ध्वजाचा म्हणजे तिरंग्याचा चेहरा आहे आणि हा तिरंगा या संविधानाची शान आहे. सो या स्वतंत्र भारतास दिलेल्या अमोल दानाने लोकशाहीचा प्राण असलेला हे संविधान, त्याला शतशः नमन. सो आपण आता मी सांगितल्याप्रमाणे गीत जे आहे ते सौ गाथा जाधव आयगोळे यांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं संगीत जे आहे ते गंधार जाधव, सुप्रसिद्ध संगीतकार. विविध कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक आदर्श शिक्षक असे श्री गंधार जाधव यांचं संगीत याला लाभलेलं आहे. मुलांना आपण गाणं ऐकूया आता. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण, संविधान 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 संविधान. धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान, संविधान 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 संविधान. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान,
हे गीत अतिशय छान चाल या गीताची. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. गाण्याला उत्तम न्याय दिलेलं असं हे संगीत. आपण पुन्हा एकदा ऐकूया मुलांनो हेच गाणं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण परत एकदा मागे जाऊ शकतो. जस्ट अ मिनिट. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. 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 लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. संविधान 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 संविधान. धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान. संविधान 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 संविधान. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान. संविधान 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 संविधान. मुलांनो, हे लिहिलेलं जे गाणं आहे ते तुमच्या समोर मी आता ठेवते. तुमच्यापैकी कोणी वाचून दाखवेल का? वाचणार का गाणं? येस, गायत्री वाचणार आहेस तू? हो मिस. हा, चला वाचा. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. संविधान संविधान. धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिले आत्मभान. संविधान संविधान. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान. संविधान संविधान. व्हेरी गुड, बहुत अच्छे. आता गायत्री, तू खूप छान वाचतेस, पण तुला वाचण्याच्या आणखीन जरा एक छान म्हणजे परिपूर्ण असं वाचन होण्यासाठी मी तुला छोटीशी एक टीप देते. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. लोकशाहीचा तूच नाही, तूच. सगळी जी अक्षरं असतात ना ती पूर्ण म्हणायची असतात. स्वतंत्र भारतास नाही, भारतास. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. आता तू छान भाषण करतेस हे मला माहिती आहे. सो कविता वाचताना पण त्याचा एक छान लहजा आला पाहिजे, कविता छान वाचली गेली पाहिजे. स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. आता लोकशाहीचा तू एकमेव प्राण आहेस, त्याच्यामुळे त्या तूच वर भर आला पाहिजे.
सो लोकशाहीचा तूच एकमेव प्राण, संविधान संविधान. धर्म पंथ जात, जात नाही जात, धर्म पंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान, संविधान संविधान. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान, संविधान संविधान. कविता आवडली का मुलांना तुम्हाला? कशी वाटतेय कविता? आवडली? येस, ओके, येस. टीचर खूप आयुष? कविता खूप सुंदर आहे आणि तुम्ही खूप छान प्रकारे गायली ती. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आपण आता शिकणार आहोत हे गाणं. ओके, चला एक एक ओळ मी सांगते, माझ्या मागणं म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता सध्या माईक ऑफ ठेवून म्हणा आणि मग एकदा तुम्हाला 2-3 ओळी आल्या व्यवस्थित, आपण जसं नेहमी पद्धतीने शिकतो, एक कडवं तुम्हाला यायला लागलं की मग मी म्हणल्यानंतर तुम्ही रिपीट करायचंय. ओके, चला घेऊया. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण, संविधान 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 संविधान. आता मी एक एक ओळ सांगणार आहे आणि तुम्ही म्हणायचे आहे. मुलांनो ह्याचा स्क्रीनशॉट करून घ्या, जेणेकरून हे गाणं तुमच्याकडे नंतर लिहिलं जाईल. आणि प्रत्येक ओळ किती वेळा म्हणायची आहे हे लक्षात ठेवा. बघा मी कशी म्हणते, स्वतंत्र भारतास दिले तू अमोलदान, हे मी 4 वेळा म्हणलं, पण त्यातलं 2 वेळा थोडस वेगळं म्हणलंय. बघा कसं म्हणलंय, लक्ष द्या. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. म्हणा ही ओळ. कोण म्हणणार? टीचर मी गायत्री. हा म्हण गायत्री. टीचर तुम्ही एक वेळा रिपीट करा ना. हा करते. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, 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 स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. लक्षात आला? तो दिले शब्द मी थोडासा उंच लिहिला. हा, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान, स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण, लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. संविधान 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 संविधान. आता हे संविधान संविधान आपल्याला 3 वेळा म्हणायचंय. बघा हा कसं. संविधान 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 संविधान. टोटल मी 7 वेळा म्हणलं, त्यातलं 6 वेळा जे त्यात आपण मी जसं सांगितलं त्या पद्धतीने म्हणायचे आणि शेवटचं 7वं संविधान असं खाली आणायचंय. आता मला गायत्रीच्या व्यतिरिक्त आणखीन कोणी म्हणणार का? कोणी म्हणून दाखवणार का? पियुष जयस्वाल. येस, आणखीन कोण आहे? आयुष आणि पियुष. नेहा कोण म्हणणार? मी आस्था बोलू. हा आस्था बोल बोल.
परत एकदा सांगू मी, तुम्ही म्हणणार मागणं. हो टीचर. स्वतंत्र भारतास दिले तू अमोल दान. 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 लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. लोकशाहीचा तूच एकमेव प्राण. संविधान 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 संविधान. संविधान संविधान संविधान. व्हेरी गुड. खूपच छान असता. मस्त एकदम. आता ह्या 3 ओळी तुमच्या लक्षात आल्या का व्यवस्थित सगळ्यांच्या? येस, कळल्या असतील तर थंब करा फक्त. ओके, येस, ओके ओके, व्हेरी गुड. सो पुढे वळूया पहिल्या अंतराकडे. धर्म पंथ जात असे वेगळी जरी म्हण असता. धर्म पंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. धर्म पंथ जात असे वेगळी जरी. धर्म पंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. मताधिकारी लाभला दिली बरोबरी. आता तो शब्द काय आहे? मताधिकार, मताचा अधिकार. हा, मताधिकार लाभला दिली बरोबरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान. हक्क देऊनी आम्हास दिले आत्मभान. संविधान संविधान संविधान. हा म्हण. संविधान संविधान किती वेळा? संविधान. कंटिन्यू 3 वेळा म्हणायचं ते. ओके, आले लक्षात? परत एकदा घेऊया. आता पहिली जी ओळ आहे, धर्मपंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. या दोन्ही ओळी एकदम म्हणायच्या आहेत आणि त्याच्यानंतर दोन्ही ओळी परत रिपीट करायच्या आहेत. मी म्हणून दाखवते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. धर्मपंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. धर्मपंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान. संविधान 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 संविधान. या पद्धतीने आपल्याला हा अंतरा म्हणायचा आहे. पहिल्या 2 ओळी म्हणायच्या सलग आणि त्यानंतर त्या रिपीट करायच्या आहेत. ओके, म्हणायचंय. कोणी म्हणणार आहे? 2 ओळी म्हणू मी, माझ्या मागणं रिपीट करा. धर्मपंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. म्हणा. गायत्री, नेहा, असा कोणी म्हणा. धर्मपंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. व्हेरी गुड. धर्मपंथ जात असे वेगळी जरी. मताधिकार लाभला दिली बरोबरी. हा, आयुष पियुष म्हणा.
धर्मपंथ जात असे वेगळी जरी, मताधिकार लाभला दिली बरोबरी. हक्क देऊनी आम्हा दिलेस आत्मभान, हक्क देऊनी आम्हा दिले आत्मभान. संविधान संविधान संविधान. संविधान 3 वेळा म्हणायचं बाळा, म्हणा. संविधान 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 संविधान. येस, व्हेरी गुड. सो पहिला अंतरा तुमच्या लक्षात आलाय कसा म्हणायचा आहे, त्याची चाल लक्षात आली आहे. आता आपण वळूया दुसऱ्या अंतराकडे. हा अंतरा पहिल्या अंतरासारखीच चाल आहे, त्याची काहीही फरक नाही, फक्त शब्द वेगळे आहेत किंवा जसे शब्द असतील त्याच्याप्रमाणे त्याचं वजन थोडस बदलतं. बघा, उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान, संविधान 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 संविधान. आता मी ह्याची पण एक एक ओळ सांगते, माझ्या मागणं म्हणायची आहे. जे कोण म्हणणार असेल त्यांनी हँड रेज करा, म्हणजे मला कळेल कोण म्हणणार आहे. ओके, येस गायत्री, ठीक आहे, म्हणा. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, उभ्या जगात ना कुणी तुझ्या परी असे, अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. अशोक चक्र सत्यमेव जय तुझे ठसे. चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान, चेहरा तिरंग्याचा तू त्याची शान. संविधान 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 संविधान. संविधान. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान मुलांनो. तुमच्या लक्षात येते, एक तर चाल अतिशय आकर्षक आहे, सोपी, सुंदर, शब्द छान आहेत, त्यामुळे तुम्हाला गाणं शिकायला मजा आली असेल. मला शिकवायला खूप मजा येते तुम्हाला, त्याचप्रमाणे तुम्हालाही हे गाणं शिकताना खूप मजा आली असेल. मी म्हणलं तसं या गाण्याचा तुम्ही आता स्क्रीनशॉट करून ठेवा, जेणेकरून हे गाणं तुम्ही लिहू शकाल. आणि त्यानंतर ज्यावेळेला युट्यूबवर आपलं लगेचच आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेला हे लेक्चर येईल त्यावेळेला तुम्ही ते गाणं ऐकू शकता माझं, आणि तुम्ही स्वतः परत एकदा चालती रिकलेक्ट करू शकता. मुलांनो, गाणं तुम्ही ऐकलेलंच आहे. याचप्रमाणे आणखीन एक गाणं आपल्याला याच्या संदर्भातलं आणखीन एक हिंदीमध्ये बनवलेलं जे गाणं आहे, श्री मिलिंद करमरकर सर यांचं लेक्चर तुम्ही ऐकलेलं आहे यापूर्वी, पावसाचं गाणं शिकलेलं आहात. सो मिलिंद करमरकर यांनी एक संविधानाचं गीत जे आहे ते तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, हम भारतीय संविधान का करते हे सम्मान. बघा, आम्ही सन्मान करतो या भारतीय संविधानाचा. न्याय स्वतंत्रता समता का हमें मिला है दान, न्याय स्वतंत्रता समता का हमें मिला है दान, दिया हमें जिसने वो है भारत का संविधान. ओके, हे गाणं पण आपण ऐकणार आहोत. या गाण्याचा पण स्क्रीनशॉट तुम्ही करून ठेवा, जेणेकरून संविधान गीतासाठी तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, एक मराठी एक हिंदी. आणि 26 जानेवारी या दिवशी जेव्हा आपण प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिन साजरा करतो, त्या दिवशी हे संविधान गीत तुम्ही तुमच्या शाळेमध्ये अगदी व्यवस्थितपणे स्वतः कॉन्फिडेंटली गाऊ शकाल. ओके, हे गाणं आपण ऐकूया का? बघा, राष्ट्र की एकता अखंडता इसका रख कर ध्यान, व्यक्ति की गरिमा रख के हम करेंगे राष्ट्र महान,
ऐकूया हे गाणं. लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, करते हैं सम्मान. लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, करते हैं सम्मान. संविधान संविधान भारत का संविधान. न्याय स्वतंत्रता समता का हमें मिला है दान, न्याय स्वतंत्रता समता का हमें मिला है दान, दिया हमें जिसने वो है भारत का संविधान, दिया हमें जिसने वो है भारत का संविधान, करते हैं सम्मान उसका, करते हैं सम्मान. संविधान संविधान भारत का संविधान. राष्ट्र की एकता अखंडता इसका रख कर ध्यान, राष्ट्र की एकता अखंडता इसका रख कर ध्यान, व्यक्ति की गरिमा रख के हम करेंगे राष्ट्र महान, व्यक्ति की गरिमा रखते हम करेंगे राष्ट्र महान, करते हैं सम्मान, करते हैं सम्मान. संविधान संविधान भारत का संविधान, संविधान संविधान भारत का संविधान. लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, लोकतंत्र गणराज्य बनाने आया संविधान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, हम भारतीय संविधान का करते हैं सम्मान, करते हैं सम्मान. संविधान संविधान भारत का संविधान, संविधान हमारा संविधान, भारत का संविधान, भारत का संविधान, संविधान संविधान. हे एक छान आणखीन संविधान गीत हिंदी मधलं तुम्हाला मिळालं. त्याचं मराठी पण आम्ही केलेलं आहे, ह्याच गाण्याचं रूपांतरित करून मराठी पण केलेलं आहे. पण आधीचं मराठी गाणं आणि हे हिंदी गाणं हे दोन्ही तुम्हाला संविधान गीत म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने गाता येईल. आणि आपल्या 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जेव्हा कार्यक्रम होतात शाळेमध्ये त्यावेळेला तुम्ही हे सादर करू शकाल. मुलांनो, हे संविधान गीत आपण ज्यावेळेला शिकलो तर ते शिकण्यामागचा आपला जो उद्देश होता किंवा जे आपण ह्या सगळ्याची माहिती बघितली ते कशासाठी, त्याची काय निष्पत्ती तुम्हाला मिळाली आहे, काय तुम्ही याच्यातनं घेतलंय. तर बघा, संविधानाविषयीची माहिती तुम्हाला मिळाली. हे संविधान कुणी हे संविधान तयार करण्यात कुणाकुणाचा हातभार लागलाय, कोण त्याचे शिल्पकार आहेत, आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव याबद्दल तुम्हाला माहिती मिळाली. संविधानाचा इतिहास, आता हा खरं तर खूप मोठा विषय आहे. मी तुम्हाला खूप थोडीशी माहिती देण्यापुरतं तुम्हाला मी सांगितलं गेलं, पण तुम्हाला आपल्या गुगलवर याची बरीच माहिती मिळू शकेल. संविधानाचा इतिहास मी आता सांगितल्याप्रमाणे त्याची माहिती तुम्हाला तिथे मिळेल. घटनेचे शिल्पकार, त्यांच्या बरोबर काम केलेले जे लोक होते ते कोण कोण होते त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती मिळाली. त्याप्रमाणेच मुलांनो, मी सांगितल्याप्रमाणे एक छोटीशी माहिती तुम्हाला आणखी मला सांगायची राहिली की 1935 मध्ये ज्यावेळेला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट इंग्रजांनी लागू केला आणि जो अमान्य झाला, त्यानंतर संविधान समितीची जेव्हा सभा झाली त्याचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते आणि त्यांनी
त्या संविधानाच्या जेव्हा संविधानाची घटना तयार करायची होती त्याचं जे सगळं सर्वा जे काम होतं ते त्याचं अध्यक्षपद हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले भारतरत्न त्यांच्याकडे सोपवलं. त्याची जी पहिली बैठक होती ती 9 डिसेंबर 1946 रोजी म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी झाली होती. आणि अशा एकूण 165 बैठका ह्याच्या झाल्या. त्यानंतर आपली घटना तयार झाली आणि अनेक समित्या ह्याच्यामध्ये त्यांनी स्थापल्या होत्या वेगवेगळ्या विषयांसाठी, वेगवेगळ्या आपल्या मूलभूत हक्कांच्या किंवा मूलभूत कायद्यांच्या ह्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या गेल्या होत्या. याच्यामध्ये तुमचं मी गाणं वाचून घेतल्यामुळे तुमचं भाषण कौशल्य मला छान याच्यातनं तयार करून घेता आलं आणि एक सुंदर गीत तुम्हाला मला देता आलं. सो या अध्ययनाची निष्पत्ती किंवा या अध्ययनाचं मूळ उद्देश जे होते ते हे सगळे होते बघा, की संविधानाविषयी माहिती तुम्हाला द्यायची, मूलभूत हक्कांच्या जाणीवेची, मूलभूत हक्क काय आहेत त्याची माहिती द्यायची होती, संविधानाचा इतिहास सांगायचा होता. आपल्या घटनेचे शिल्पकार तुम्ही ऐकलेलं आहे, पण एकदा परत एकदा मला तुम्हाला सांगता आलं की ह्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मुख्य कार्य. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की आपल्या स्वतंत्र सेनानींपैकी बरेचसे स्वतंत्र सेनानी हे कायदे तज्ज्ञ होते, बॅरिस्टर होते. सो त्यांना सगळ्या ह्या कायदे जे आहे त्यांनी लॉ मध्ये त्याचा अभ्यास केलेला असल्यामुळे आपली घटना तयार करताना त्यांना, आपली राज्यघटना तयार करताना त्यांना अतिशय त्याचा उपयोग झाला. आणि म्हणून जास्तीत जास्त कायदे तज्ज्ञ ह्या त्यांच्या घटनाविषयी ज्यावेळेला समिती स्थापन झाली त्यावेळेला त्याच्यामध्ये होते. आणि मला वाटतं आता या सगळ्यासाठी तुम्हाला छोटासा स्वाध्याय द्यायला काही हरकत नाही. बघा, मी आता गाणं शिकवलं, तुम्हाला गाणं छान तयारीने गाता आलं, तर एक काम आपण करू शकतो की हे गाणं पाठ करायचं आणि आपल्या आवाजात रेकॉर्ड करायचं. रेकॉर्ड करून आपल्या शाळेतल्या शिक्षकांना पाठवा, मला पाठवा, काहीच हरकत नाही. आपल्या संगीताच्या वहीत ही दोन्ही गाणी लिहून काढा मुलांनो, मराठी पण हिंदी पण. आपल्याला माहित असलेली संविधानाशी निगडीत माहिती, आता जी माहिती तुम्हाला आहे ती आपल्या मित्रमैत्रिणींना अवगत करून द्या. जर त्यांना माहिती नसेल तर त्यांना त्यातलं थोडंसं ज्ञान तुम्ही देऊ शकता. हा स्वाध्याय आहे तुमच्यासाठी. संविधानाविषयी 10 वाक्य तुम्ही लिहून काढा. संविधान या विषयावर तुम्हाला जी माहिती आहे त्याची 10 वाक्य तुम्ही तयार करू शकता, ज्याचा उपयोग तुम्हाला भाषण देण्यासाठी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण जेव्हा कार्यक्रम करतो त्यावेळेला आपण संविधानावर बोलू शकतो. कारण मी सांगितल्याप्रमाणे 26 नोव्हेंबर 1949 आपली राज्यघटना तयार झाली, अंमलात आली. पण ती अंमलात केव्हा आली तर 26 जानेवारी 1950. म्हणजे 26 जानेवारी हा त्या निमित्ताने आपण साजरा करतो दिन, प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. आणि त्यावेळेला आपण संविधानाविषयीच्या 10 ओळी नक्कीच भाषणात आपल्या घालू शकतो. सो संविधानावरच्या 10 वाक्य तुम्ही नक्कीच लिहू शकाल. आपल्या स्वातंत्र्य आंदोलनातील तुमचे 5 आवडते स्वातंत्र्य सेनानी कोण आहेत त्यांची थोडक्यात माहिती तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता. हा तुमचा स्वाध्याय. थोडा स्वाध्याय मोठा वाटतोय हो ना, हरकत नाही, तुम्हाला जेवढा जमेल तेवढा यातला स्वाध्याय तुम्ही मुलांनो नक्की करा. आणि गाणं तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून आम्हाला जरूर पाठवा किंवा तुमच्या शिक्षकांना, तुमच्या संगीत शिक्षकांना, तुमच्या वर्ग शिक्षकांना तुम्ही पाठवू शकता. आणि जेणेकरून तुम्हाला आज एक चांगलं गाणं शिकायला मिळालं याचा त्यांनाही आनंद होईल, जसा तुम्हाला होईल तसा. सो माझा आजचं जे हे लेक्चर आहे ते मी इथे आता थांबवते आहे म्हणण्यापेक्षा तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही या निमित्ताने विचारू शकता.